नमस्ते विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण मौर्यकालीन भारत हा पाठ पाहणार आहोत. त्यामध्ये चंद्रगुप्त मौर्य याच्या कारकिर्दीबद्दल माहिती पाहणार आहोत. तर चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. त्याच्या काळामध्ये त्यानं मौर्य साम्राज्याची स्थापना केली. मगधचा नंद राजा धनानंद याच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते. आता मगधचा जो राजा होता त्याचं नाव होतं धनानंद. तो लोकांवर अतिशय जुलूम जबरदस्ती करीत होता. त्यामुळे लोक त्याला कंटाळलेले होते. त्याचा पाडाव करून चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन पूर्व 325च्या सुमारास मगधावर स्वतःची सत्ता स्थापन केली. मग चंद्रगुप्त मौर्याने त्या धनानंदाचा पाडाव करून त्याने इसवी सन 325च्या सुमारास काय केलं, मगधावर आपली सत्ता स्थापन केली आणि त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेतले. आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली. सिकंदराने नेमलेल्या सत्रपामध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या. आता सिकंदराने जो काही भारतामधला भाग जिंकलेला होता आणि त्यामध्ये त्याने काय केलं होतं की जो प्रदेश आणि त्यामध्ये ग्रीक अधिकाऱ्याची नेमणूक केलेली होती आणि त्या अधिकाऱ्यांनाच काय म्हटलेलं आहे, सत्रप असं म्हटलं गेलेलं होतं. आणि त्या लढाया सुरू झाल्या. सिकंदराने नेमलेल्या सत्रपामध्ये त्यांच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या आणि सिकंदराने जे सत्रप नेमलेले होते, जे ग्रीक अधिकारी नेमलेले होते, त्यांच्याच आपसामध्ये काय झालं, लढाया सुरू झाल्या. ते लोक आपसामध्ये भांडू लागले. कोणाच्या? त्या सिकंदराच्या मृत्यूनंतर. सेलुकस निकेटर हा सिकंदराचा सेनापती होता. सिकंदराच्या मृत्यूनंतर तो गॅलिलिओचा राजा झाला. आता तर सिकंदर हा त्यांचा सेनापती होता आणि त्या सिकंदराच्या मृत्यूनंतर तो गॅलिलिओ या ठिकाणचा राजा झाला. त्याने वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले. चंद्रगुप्त मौर्याने त्याच्या आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला. सेलुकस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश त्याच्या साम्राज्यात सामील झाले आणि सेलुकस निकेटरचा या चंद्रगुप्त मौर्याने काय केला, पराभव केला आणि मग अफगाणिस्तानातील जे काही प्रदेश होते ते प्रदेश त्याने जिंकून घेतले. मेगेस्थिनीस हा सेलुकस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता. त्याच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे. आता सेलुकस निकेटर हा चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये राहत होता आणि त्याने एक ग्रंथ लिहिलेला होता. त्याचं नाव होतं इंडिका आणि त्याने त्या ग्रंथामध्ये मौर्यकालीन भारताचा अभ्यास केला होता आणि त्याचं महत्त्वाचं आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं. त्या ग्रंथामध्ये त्याने त्याची नोंद केलेली होते. मौर्यकालीन जो भारत होता त्या काळचा त्यामध्ये त्याने त्याचं वर्णन केलेलं होतं. गुजरात राज्यातील जुनागडजवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याचे सुदर्शन नावाचे धरण बांधले होते. आता गुजरातमध्ये जुनागड या ठिकाणी सम्राट चंद्रगुप्त मौर्यानं काय केलं होतं, सुदर्शन नावाचं एक धरण बांधलेलं होतं. तसा उल्लेख असलेला शिलालेख सुद्धा आहे. शिलालेख म्हणजे काय माहीतच आहे तुम्हाला, की ज्या दगडावर काय केलं जाते त्या ठिकाणी कोरीव काम केलं जाते, त्याला शिलालेख म्हणतात. आणि त्याने जे धरण बांधलं होतं त्या धरणाचं नाव काय होतं, सुदर्शन असं त्याचं नाव होतं. सम्राट अशोक. चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला. बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व 276 मध्ये सत्तेवर आला. राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड त्याने यशस्वीरित्या मोडून काढले होते. मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली. कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या ओडिशा राज्यात होता. सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला. वायव्य
अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरलेले होते.